नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. आज आपण पहिला लेक्चर झाला आपला, लेट व्लॉग काढला कारण का आज एकच लेक्चर होता. त्यानंतर काढला आहे हॉस्टेलला डायरेक्ट. तंगडे आणले बघा, तंगडी कशी तंगडी खाता का? हात मोरले बघा पोराव कसा असा नाही असं काय हाताची अड्डी आहे पोराव असा. गाईज आता आमचा ब्रेक झाले 5 मिनिटाचा आणि आम्ही डॉक्टर बनल्या. सर्जरी करायला चालले आम्ही ॲनाटॉमीची. याचाच तो हातकारली याचं स्केलिटन तिथं ठेवलेला आहे. तो तिथं दाखवला ना तुम्हाला, तो याचाच होतो स्केलिटन. दाखव रे, दाखव. तेवढंच आहे ना? सेम आता पाणी आलेलं आहे इथं जोरात, म्हणजे बारीक आहे पण जोरातच आहे. फटाफट हॉस्टेलवर पोचू आपण. बघा आज आमचा लेक्चर लवकरच सुटलेला, मग मी हॉस्टेलवर जाऊन थोडा वेळ रेस्ट केला आणि आता परत निघलोय. तेजस आणि मी बाहेर थोडा काय नाश्ता पाणी करायला. हॉस्टेलमध्ये राहून पण कंटाळा येतो पूर्ण दिवस, म्हणून थोडा बाहेर पण फिरू. काय बोलतो तेजस? हा आता काय घरात तिकडे बनवत आहे ते लोक. आज संकष्टी आहे ना इंडियामध्ये, तर इकडं पण व्हेज खायला लागतो, म्हणजे व्हेज खायला लागेल आणि खायलाच पाहिजे. आता बघता काय तरी इथं व्हेज भेटतो का, जातो कॅन्टीनमध्ये त्याच्या आसपासच आपल्या हॉस्टेलमध्ये. आता आम्ही घेतलाय नाश्ता, हे पुडिंग घेतले, हे बोलतो चांगली लागतं म्हणून घेतले. तर आता आम्ही नाश्ता करतो आणि नंतर थोड्या वेळात भेटतो. अमर बघा भाई कशी क्लास ना, अमर आहे अमर. दिसतं तर तशीच आहे पण तीच वाटतं. लिटल रेन इज गिरिंग. थोडा क्लायमेट मस्त वाटतं. आता आपण चाललो हॉस्टेलवर रिटर्न. सिग्नल लागले आता इथं. मी बराच वेळ कॅन्टीनवर बसलेलो, आपण मजा मस्ती करत. हॉस्टेलवर जाऊन पण काय बसायचं म्हणून बाहेर बसलेलो. जाऊ आता हॉस्टेलवर आपण, आणि मग हॉस्टेलवर गेल्यावर आपल्या पोरांची मला मजा मस्ती दाखवतो. हे सिग्नलचं ना भाई कडक रूल आहे, सिग्नल इथे तोडले सगळे. कोणी जर सिग्नल तोडला पण ना चुकून तर ॲक्सिडेंट व्हायचे जाम चान्सेस होते. कारण का इथली लोक जी गाड्या चालवतात ना, ती म्हणजे खतरनाक. आपल्या इंडियामध्ये तर नाही चालवत भाई अशा गाड्या. इथली लोक जागेवर ट्रिप मारतात. इथून नॉर्मली चालवतात, इथं नॉर्मली चालवतात जसं आपला कॉन्टेंट. गाईज आता आम्ही चाललोय पेत्रोचका मार्केटला, म्हणजे डीमार्ट सारखं आहे. आम्हाला चॉकलेटा खायचं आहे. एक आमचं चॉकलेट आहे इथला फेवरेट, तो आम्ही इथं खायला जाता. आपण घेऊन येऊ 100-1 ग्राम, थोडी जास्तच आणू आणि खायला लागतात. टाइमपास मला ते संपतात लगेच. तुमची पोरा डेंजर आहे, त्यांना कुठं दिसली ना तेव्हा आठवलं लावतात लगेच संपवतात. मागच्या वेळेस पण आणलेली एका दिवसात गायब, 150-200 ग्राम आणलेली काहीतरी, डायरेक्ट गायब. म्हणून आता आम्ही कपड्यानं लपून ठेवू. आणि आमचा रूम पण चेंज होणार आहे, त्याचा पण टूर येईल भाई. आता आम्ही जास्त रूम हे नाही करत, आम्ही नवीन रूम आला ना आम्ही पूर्ण सेटअप करू त्याचा चांगला. आता सध्या आम्हाला असा टेम्पररी रूम दिला आहे, तो थोडा छोटा आहे. नवीन रूम आमचा मोठा भेटेल थोडा, तो होईल 3-4 दिवसात चेंज होऊन जाईल. तो पण ब्लॉग येईल मस्तपैकी. चिखल झाले, पाणी पडले जाम इथं, पण बर्फच्या मुलं अख्खा वितळतं ना, मग तो चिखल होतं इथं पण. आता आम्ही जातो मार्केटला. बघा कसं ना धावतं, बघा कसं. हे मार्केट आहे, त्याच्या आतमध्ये जायचं आपल्याला. इकडे भाई मार्केटमध्ये आलं आपण. इकडं मशरूम वगैरे स्टॉक करून ठेवतो. आपल्याला पाहिजे चॉकलेटांचा कुठे आहे बघू. हो इथे आपल्याला पाहिजे गव्हाला चॉकलेट, आपला फेवरेट चॉकलेट पाहिजे. इथं अशा पिशव्या लटकवलेल्या असतात, त्यातून पिशव्या काढायच्या आणि आपल्याला काय पाहिजे ते घ्यायचं. आता आम्ही चॉकलेटा घेता येईल, बरेच प्रकारचे आहेत. घ्या अजून एक मोठी, नाही तर बस झालीच ती कवरी होता बघ ती. बऱ्याच प्रकारची आहे, म्हणजे 34 रुपये लिहिले ना हे असे. याचा मतलब असा आहे काही ग्रामवर आहे तिथं.
25 रुपयाला 100 हां 100 ग्रामवर म्हणजे 50 रुपयाची 100 ग्राम. ग्रामचा रेट 100 ग्रामचा रेट आहे पूर्ण. जाम प्रकारची आहेत आणि लागतात पण मस्त. आणि आम्ही अजूनपर्यंत म्हणजे योच ट्राय केले आहेत, तोच घेता तोच पट्टा आम्हाला. बाकी ट्राय नाही केला, हळूहळू ट्राय करू. पेत्रोचकोमधून पण सामान घेतलेलं आहे, कार्ड पण घेतला इथला. ह्याच्यावर ऑफर भेटतं. आम्ही चॉकलेटा घेतल्या आणि ॲपल घेतल्या खायला. 2 प्रकारच्या आहेत चॉकलेटा. एक अशी नारळाची खोबऱ्याची आहेत, त्याच्यावरती चॉकलेटची कोटिंग आहे आणि आपली बाकी नॉर्मल खाता ती फेवरेटवाली. ॲपल घेतल्या आणि 2 किलो वाटतं. 2 किलो ॲपल आम्हाला 1.5 किलो 130 1.5पेक्षा जास्त झालं. ते आम्हाला पडलं 130 रुपयाला. म्हणजे इथं ॲपल जाम स्वस्तात. आपल्या इकडं काहीतरी 250 रुपये किलो आहेत, इथं 1.5-2 किलो भेटतात तेवढ्यात. आणि यो कार्ड होता काहीतरी 20 रुपयाला समथिंग. कार्ड पण घेतलं याच्यावर. म्हणजे आता समज आपलं बिल झाले 250 रुपये, तर आपल्याला 230 210 220 रुपये म्हणजे 30 रुपये असा डिस्काउंट भेटतो प्रत्येक शॉपिंगला. आपण इथं येतच राहता ते 30 रुपये करून असं महिन्याचं 500 रुपये असंच ऑफरमध्ये जातील आपलं, म्हणून घेऊन ठेवला. चला आता जाऊ पर्यंत हॉस्टेलवर परत. आता जास्त वाजले नाही, 7 वाजले. थोड्या वेळानं जेवायला बनवू, टाईम आहे अजून बराच. एक बारीक पाणी पड रूम मध्ये छत्री आम्ही खोल. आम्ही रूम मध्ये छत्री खोलले भाई. खोली घेतले आणि काय पण घेतले घाटले घरात. आम्हाला बुड्डा बनवायचा आहे आज, संकष्टी आहे म्हणून आम्ही व्हेज खाणार आहे आज. आपला दुर्गेश पण व्हेज खाणार आहे. दुर्गेश काय वाटतं हॉस्टेलला असून तू व्हेज खातोय? काहीच बोलतो भाई, त्याला व्हेजच आवडतं भाई. आज संकष्टी आहे, आज 9 वाजते. तो बिड्डा पण कच्चा खातोय. काय कसं होईल का? टमाटर आहे. टमाटर आहे का? अच्छा भाई यूट्यूबला तुम्ही जाम सपोर्ट केले. लवकरच 2000 सबस्क्रायबर होतील. आपलं फक्त 50 सबस्क्रायबर राहिले आहेत आणि जाम कमी वेळानं तुम्ही जाम सपोर्ट केले. यूट्यूबला तर भाई डेंजरच नाही, इंस्टाला तर बाबा काय सांगू अख्खा. म्हणजे मग कुठला मेसेज येतात. महाबळेश्वर, कोल्हापूर, सांगली, सातारा भाई, अलिबाग बिलिबाग एवढ्या लांबून मेसेज येतात. जाम लोक बघतात. असंच बघत राहा भाई, असंच सपोर्ट करत राहा. मी पण असेच नवीन ब्लॉग इथे स्टार्टिंग आहे फक्त, पण जाम भारी ब्लॉग येतील. अजून आपला मित्र पण येणार आहे थोड्या दिवसांत. जाम भारी ब्लॉग येतील. तुम्ही असंच सबस्क्राईब करून ठेवा आणि रोज व्लॉग बघा. तुम्ही व्लॉग बघता, तुम्ही एवढ्या कमी वेळात एवढे जास्त व्ह्यूअर्स बघता भाई, त्याच्यात जाम मजा येतं. आणि पूर्ण दिवस मोटिवेट राहतो मी या गोष्टीसाठी का भाई आजचा व्लॉग एवढ्या लोकांनी बघितला आहे, तर उद्या पण लोक बघायला एक्सायटेड असतील. त्यासाठी मी शूट करायला पण एक्सायटेड असतो. आणि मिनी व्लॉग वाटला नव्हता मिनी व्लॉगला एवढा सपोर्ट भेटेल. म्हणजे एवढे दिवस झालं मिनी व्लॉग टाकतोय मी, तेव्हा पाहिजे असा सपोर्ट नाही आला. भाई ह्या फील्डमधून मिनी व्लॉग टाकतोय, काय सपोर्ट दिला आहे तुम्ही. असाच सपोर्ट राहू द्या. मिनी ब्लॉग पण अपडेट होतील, एकदम मस्त येतील अजून. तुमचा भाई सपोर्ट राहू द्या, फक्त सपोर्ट ठेवा. बाकी तुमचा भाऊ आहे, नवीन कॉन्टेंट आहे. आणि बरीच जण मॅसेज करतात का आम्हाला ॲडमिशनबद्दल किंवा कॉलेज कसं आहे, म्हणजे बरेचसे प्रश्न करतात कमेंटमध्ये. त्याच्यासाठी पण मी एक स्पेशल ब्लॉग बनवेन. आणि युनिव्हर्सिटी ज्याला बघायची असेल त्यासाठी युनिव्हर्सिटी पण दाखवेन. ॲडमिशन तुम्हाला जर नेक्स्ट इयरसाठी करायचे असतील तर त्याच्यासाठी पण तुम्हाला आताच रजिस्ट्रेशन करून ठेवायला लागेल, जेणेकरून तुमचा जेव्हा नीटचा स्कोअर येईल लगेच तुमचं ॲडमिशन अप्लाय होईल. म्हणजे तुम्हाला पहिल्याच बॅचला येता येईल लवकरात लवकर. जर तुम्ही लेट असला तर त्याच्यात तुमचा सिलेबस स्टार्टिंगचा पलवतील. तर आमची कशी पहिली नवीनच बॅच आहे, म्हणजे ॲडमिशन कधीच केलेलं. आमच्या नंतर अजून बॅचेस येतील, अजून 4 आमच्या नंतर अजून 8 एक बॅचेस येतील. तर त्यांचा सिलेबस पलवतील. स्टार्टिंगपासून स्लोली शिकवतात ना, ती मजा वेगळी आहे. आणि स्लोली आम्ही असं आता एवढं फिरतोय, मजा मस्ती करतोय, मॉल वगैरे फिरतोय, स्ट्रीट वगैरे फिरतोय. याचा फायदा आमचा आहे हा का भाई आम्ही इथं डायरेक्ट अभ्यासातच नाही जातोय. आम्हाला एक्सप्लोर पण करायला भेटतोय, अभ्यास पण करायला वेळ भेटतोय आणि टाईम टू टाईम आमचे लेक्चर्स पण होतात. सर्व गोष्टी एकदम बरोबर चालल्या आहेत. आणि तुम्ही भाई सर्व ठिकाणी माझं नाव म्हणजे गाजवूनच ठेवले. इंडिया तर इंडियाच भाई, रशियामध्ये पण आपली पोरं आहेत बरीचशी.
जे शिकायला आले ती पण भाई मला, आमचे सिनियर्स वगैरे पण आहेत ते पण मला सांगतात व्लॉग भारी बनवता असं तसं, जाम भारी वाटतं. आपला रूम पण अपडेट होणार आहे. आमचा कसा मोठा रूम आहे, असा आपला मोठा रूम येईल, त्याला पण आपण मस्त डेकोरेट वगैरे करू, एकदम चांगला ठेवू. आमचा जो आता रूम आहे ना त्याच्यात नुसता एवढा म्हणजे आम्ही साफसफाई नाही केली, कारण त्या रूममध्ये कॉक्रोच जाम आहेत आणि ते कॉक्रोच किती पण मार भाई ते येतात म्हणजे येतातच. हा रूम इथं मला एक पण कॉक्रोच दिसत नाही लिटरली, कारण हा रूम असा थोडा बाहेर पण आहे. आमचा रूम तो आहे ना त्या साईडचा, तिथं किचनच्या समोर आहे एक्झॅक्ट, आणि मग तिथं कॉक्रोच जाम होतात. आणि तो ऑलरेडी आम्हाला रूमच तसा दिला आहे, म्हणून आता इकडचे रूम खाली होतील ना 2 ते 3 दिवस जास्तीत जास्त, मग आमचा रूम पण शिफ्ट होईल. तुम्हाला प्रॉपर रूम टूर पण देईन. रूम टूर म्हणजे एवढा काय मोठा नसेल, छोटाच रूम आहे तो देईन, आणि त्याला आपण मस्त डेकोरेट वगैरे करू हळूहळू, जसं आपल्याकडून पॉसिबल होईल तसं सर्व गोष्टी करू आपण. तुम्ही सपोर्ट असाच ठेवा आणि बाई काजवत ठेवा, असाच नाव आपलं असंच वरती राहायला पाहिजे, आणि आपण पण असाच त्या नावासाठी जाम मेहनत करू, आणि मेहनत करत आलो आहे आणि मेहनत करत राहीन. बऱ्याच लोकांना वाटतं का भाई डायरेक्ट सक्सेस भेटले, असा काय नाही भाई. मी 2021पासून रील्स बनवता, ज्याला माहीत नसेल त्याला सांगता, 2021पासून मी रील्स बनवता. तेव्हा एवढा क्रेज नव्हता, मिररमध्ये व्हिडिओ बनवायचो तेव्हा. नंतर लगे हळूहळू डायलॉग बनवायला लागलो, नाही चाललं. मग स्लोमो लग्न आले आमचे, स्लोमो बनवायला लागलो, चालली व्हिडिओ व्हायरल गेली, 10K झाले. कमसे कम 1.5 वर्ष झाला. 10Kवरून 11Kवर यायला मला 1 वर्ष लागला लिटरली, आणि 6 महिन्यामध्ये त्या 12Kवरून 11Kवरून मी कुठेतरी 13Kवर आलो. आणि बाई 10 दिवसामध्ये तुम्ही 13Kवरून 16Kवर नेलं आहे, ह्याला बोलतात म्हणजे खतरनाक सपोर्ट. आणि याच्या मागे जाम मेहनत आहे. कोणाला वाटत असेल का असाच टाकला व्हिडिओ गेल्या व्हायरल, असं काय नसतं. जाम कॉन्टेंट टाकले भाई. 2021, 2022, 2023, 2024 आणि 2025 चालू आहे. 5 वर्षात कमसे कम 3 ते 4 दिवस माझा गॅप असेल व्हिडिओचा, बाकी माझी प्रत्येक दिवशी व्हिडिओ पडायची. आणि आपला कॉन्टेंट असा पण नाही का कॉपी कॉन्टेंट आहे, कॉन्टेंट आपला काहीतरी नवीन आहे. आणि मिनी व्लॉग पण मी जेव्हा चालू केलेले ना तेव्हा मोस्टली कोणी बनवत नव्हता मिनी व्लॉग. आपल्या आगरी कोळी समाजात स्पेशली असे म्हणजे मिनी व्लॉग बनवत नव्हता कोणी, माझ्या एवढ्या हेतूने. आणि मी बनवतोय याचा अर्थ असा नाही का भाई मीच बनवला पहिला, बऱ्याच लोकांनी मिनी व्लॉग बनवले. आणि मला मेसेज पण करतात, कमेंट पण करतात, आणि मला रिक्वेस्टला जाम मेसेज येतात. पण मी रिप्लाय कसा करू, म्हणजे मी बऱ्याच जणांना रिप्लाय केला, त्यांना भाई म्हणजे त्यांची कामं असतात का भाई कसा करू हे करू, मी त्यांना आन्सर दिला ना मग ते सारखे सारखे मेसेज करत राहतात. म्हणून मी व्लॉगमध्ये सांगतो किंवा असं लाईव्ह वगैरे आल्यावर क्लिअर करून टाकतो ते विषय. आणि बरेच जण मला मेसेज करतात भाऊ मिनी व्लॉग चालू करू का, हे ते. भाई बिंदास करा, टाईम आहे, हाच टाईम आहे. माझी एज जाम कमी आहे, माझी एज एवढी आहे ना काय सांगू, खूप कमी एज आहे माझी. आणि मी खूप कमी वयात माझ्या हिशोबात मी खूप जास्त नाव केलं आहे माझा. आणि तुम्हाला पण माहिती आहे सध्या तर ट्रेंडिंगलाच आहे, आणि हळूहळू हा नाव खूप पुढे न्यायचं आहे आपल्याला, आणि पुढे नेत राहील. मला सर्व गोष्टी करायला आवडतात भाई, मी स्वतःला ऑलराऊंडर मानतो. मी म्हणजे सर्व गोष्टी एक्सप्लोअर करतो. मला म्हणजे एकदा जी फील्ड पटली ना तर पडली भाई, मी काय पण करीन. मला जिम करायला आवडतं, मला स्पोर्ट्समध्ये उतरवलं ना मी ते पण करतो, मला काय फरक नाही पडत. एक्सप्लोअर करायला पडतं, मला स्टडी करायला आवडते. बरेचशी लोक अशी आहेत जे भाई बोलतात तू 6 वर्ष MBBS करणार आहे, तू स्टडी करणार. मी बोललो भाई का नाही करणार, स्टडी करणार भाई. बरेच म्हणजे काही लोकांचं असं असतं का भाई स्टडी करायला कंटाळा येतो. फील्डमध्ये घुसून बघा एकदा. MBBS ही एक अशी फील्ड आहे ज्या फील्डमध्ये मला तर नाही वाटत कंटाळा येईल कोणाला. आणि लाईफचा असा एक्सपिरियन्स घेतो आहे की सर्व स्वतः करायला लागतो. तुम्ही जेव्हा म्हणजे घरी गेल्यावर मम्मीच्या हाताचं जेवण किंवा बाकी गोष्टी जे भेटतं ना डायरेक्ट, ते मी पण केलं आहे. आजपर्यंत मी तेच करत होतो. पण या 10 दिवसात जे मी स्वतः केलं आहे ना, स्वतःचे कपडे धुणे, स्वतःचं जेवण बनवणं, स्वतःची भांडी घासणे, स्वतः ब्लँकेट हे ते उचलून सर्व प्रॉपर सकाळी उठून कॉलेजला जाऊन रेडी होऊन कॉलेजला जाऊन प्रॉपर सर्व ह्या गोष्टी लाईफमध्ये मी पण पहिली बार करतो आहे.
आणि या गोष्टीचा एक्सपिरियन्स घेणं सर्वांना भाई म्हणजे घेतलाच पाहिजे. आणि घ्या, एक्सप्लोर करा, स्टडी करा आणि ज्या गोष्टीसाठी आलो आहे त्या गोष्टीवर जास्त लक्ष द्या. बऱ्याच लोकांना वाटतं का इथं हे ते, असं काय नाही भाई. इथली जी लोकं आहेत ना, इथली म्हणजे रॅन्डम, कधी जिंदगीत बघितलेली नाही किंवा नाही आपल्याला त्यांची भाषा आहेत, पण भाई त्यांच्यासमोर असा कॅमेरा जरी ओपन केला ना लांबूनच हाय करतात. ते सर्वांशी चांगलं वागतात आणि आपल्याला एवढा ते हे करतात. त्यांना जरी येत नसलं ना आपली भाषा त्यांना समजत नाही किंवा त्यांची भाषा आपल्याला समजत नाही, भाई ते स्वतः ट्रान्सलेटर खोलतात आणि ट्रान्सलेट करून दाखवतात इंग्लिशमध्ये. याला बोलतात माणुसकी. आणि बरीचशी लोक इकडच्या लोकांना असं हे ते समजतात. खूप चांगली लोक आहेत. आणि किरव सिटी एवढी मोठी नाही सिटी. आणि मला बरीच जण म्हणजे कॉमेंट करून विचारतात किंवा मेसेज करून विचारतात तुझी युनिव्हर्सिटी कुठली आहे. तर माझी युनिव्हर्सिटी रशियामध्ये किरव स्टेट आहे प्रॉपर. त्याच्यात किरव स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे माझ्या युनिव्हर्सिटीचंच नाव किरव स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आहे आणि तो स्टेटच किरव आहे. म्हणजे किरव सिटीमध्येच आहे आणि कॉलेजचं नाव पण सेमच आहे. आणि आमच्या कॉलेजच्या 3 ते 4 बिल्डिंग्स आहेत. ॲनाटॉमीची वेगळी आहे, बाकी कम्प्युटर सायन्स आणि हिस्ट्री ऑफ सायन्सची म्हणजे हिस्ट्री ऑफ रशियाची वेगळी आहे, मेडबायोची वेगळी बिल्डिंग आहे. अशा आमच्या एकूण 3 बिल्डिंग आहेत. रशियनची वेगळी बिल्डिंग आहे. 3 ते 4 मी आजपर्यंत म्हणजे की 7 दिवस झाले कॉलेजला जातो आहे. 4 बिल्डिंगी तर मला माहिती आहेत आणि आसपास आहेत. म्हणजे एवढा लांब नाही आहे. एक 500 मीटरवर आहे, तर एक 700 मीटरवर आहे, तर एक 800 मीटरवर. जास्तीत जास्त 1 किलोमीटर. आणि बाई एवढा तर चाललाच पाहिजे दिवसातून. आणि असं नाही का इथून बस घेऊन तिथं जा आणि परत तिथून या, एवढा पण आळशी नाही बनायचा माणसाने. भलेही दिवस हॅक्टिक असतो अभ्यासात. सध्या आम्हाला एवढा अभ्यास नाही आहे का आम्ही त्याच्यातच घुसून राहिलो आहे. आम्ही आलो आहे काहीतरी नवीन, म्हणजे घरच्यांपासून पहिली बार आलो आहे एवढ्या लांब. पहिली बार, मी तर लिटरली पहिली बार घरापासून एवढा लांब आलो. मी कधीच कुठेच घरापासून 2 ते 3 दिवसपासून जास्त गेलो नाही. कारण मला आवडत नाही कुठं राहायला दुसऱ्याकडं. मला घर आणि माझं काम. पण सर्व गोष्टी जसं लाईफमध्ये पुढे जातो तसं बऱ्याचशा गोष्टी समजतात आणि पुढे जाण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी सोडायलासुद्धा लागतात. तर त्या गोष्टीसाठी आपण एवढा लांब आलो आहे. आपल्या घरच्यांना पण आपल्यावर खूप प्राऊड आहे आणि भाई ते समजतात. त्यांना पण माहिती आहे मी खूप मेहनत करेन या गोष्टीसाठी आणि या नावासाठी. तो जो नाव आहे ना भाई डॉक्टर. जास्त बोललो तर थोडा ब्लॉग जाम मोठा होईल, त्यासाठी जास्त नाही बोलत, असंच सांगत राहून बाकी कोणाला काय माहिती पाहिजे असेल ना बिंदास मेसेज करा. तुम्ही पर्सनल मेसेज करा, चालेल. इंस्टाला मी देईन रिप्लाय. पण असंच म्हणजे मजाक मस्तीसाठी मेसेज नका करू. कोणाला खरंच जर ॲडमिशन वगैरे करायचं असेल, कोणाचं खरंच स्वप्न असेल ना डॉक्टर बनायचं, तर खरंच मला मेसेज करा आणि मी हेल्प करीन तुमची 100%. आणि अभ्यास करा भाई. इथं जर तुम्ही याल ना तर स्टडी करा. मी तुम्हाला जास्त दाखवत नाही, पण खरं सांगतो कॉलेज चालू झाल्यापासून सेल्फ स्टडी 2 तास तरी करतोच मी इथे. आणि इथं स्टार्टिंग आहे आता. तसं फर्स्ट इयरचा सिलेबस खूप आहे आणि नवीन डायरेक्ट उतरलो ना या फील्डमध्ये, तर पहिल्या वर्षीचा अभ्यास खूप आहे. म्हणजे कमसे कम 8 ते 10 सब्जेक्ट आहेत आणि एवढे सब्जेक्टचा अभ्यास करणं खाऊ नये. त्यातले मेन 3 ते 4च सब्जेक्ट आहेत. आणि असं नाही का नीटमध्येच फिजिक्स केमिस्ट्री असतं. फिजिक्स केमिस्ट्री फर्स्ट इयरला पण आहे. केमिस्ट्री तर आहे, फिजिक्सचा मला तर नाही माहीत बाई, पण बोलतात आहे. आणि फर्स्ट इयरचा मेन सब्जेक्ट म्हणजे मेड बायो, ॲनाटॉमी आणि केमिस्ट्री. हे 3 मेन सब्जेक्ट आहेत आणि हे सब्जेक्टचा सर्वात जास्त अभ्यास करायचा आपल्याला. अभ्यास करणं खाऊ नये, पण भाई तुम्ही कुठली गोष्ट करू नाही शकली, तुम्ही जर कुठली गोष्ट करू नाही शकत तर काय फायदा आहे भाई. तुम्हाला देवाने एवढी चांगली लाईफ दिली तर त्याचा वापर चांगला करा. काहीतरी करतोय याला काहीतरी उपयोग करतोय. नुसता ओढ झोप मजा नाही, मजा करा यार. आणि इथं असं नाही का नुसता अभ्यासच होतो, जाम मजा येते. इथला क्लायमेट वगैरे बघून आणि इथला सर्व तर 4 वाजताच कालोख पडतो. आणि तुम्हाला आता पण इथला क्लायमेट दाखवला ना, आता त्यांच्या दुसऱ्यांच्या रूममध्ये इथं म्हणजे एकदम शांत पीस. म्हणजे कसला कोणाचं टेन्शन नाही 1% कोणाचा आवाज
काहीच नाही, एकदम शांत शांत. आणि आपला म्हणजे जसं नॉर्मली आपण घरात राहतो त्यापासून असा रॅन्डमली डायरेक्ट लांब आल्यावर एवढी शांती बघितल्यावर एक असं पीस ऑफ माइंड वाटतो. तर बघा मी बाहेर आलो तरी एवढी थंडी आहे का माझ्या तोंडातून वाफा निघत आहेत. बघा क्लायमेट बघा एकदम थंड आहे, पूर्ण लाईट ऑफ, एकदम शांत. आणि इकडं पॉप्युलेशन कमी आहे त्यामुळे इकडे एवढा असा क्राऊड वगैरे नसतो, एकदम शांती असते. आणि बाई पीस, माणसाला काय पाहिजे लाईफमध्ये, एका माणसाला काय पाहिजे? पीस, पीस ऑफ लाईफ. आणि ही मजा सर्वांनी घेतली पाहिजे. 4-5 दिवस फिरणं आणि 6 वर्षासाठी डायरेक्ट इथं राहणं याच्यात जाम फरक आहे. म्हणून एकदा तरी एक्सपिरियन्स करा. भेटू आता डायरेक्ट जेवताना. आज गणपती बाप्पांची आपल्या संकष्ट चतुर्थी आहे आपल्या इंडियामध्ये. आपल्याला बाई ते त्या दिवशी आपण नॉनव्हेज नाही खाऊ शकत, तर आपल्याला व्हेजच खायला लागेल, कारण का आपण बारीकपणापासून त्या गोष्टीचं पालन करतोय आणि करत राहू. तर चला आता आपण जाऊ जेवायला. पोरांनी जेवायला बनवलं असेल. मी डाळ आणलेली, म्हणजे आपला बिड्डा डाळ असतो ना तसा इंडियावरून आणलेली, तर ती आम्ही बिड्डा डाळ आणि म्हणजे डाळ बिड्डा आणि भात बनवलं आम्ही. चला आता डायरेक्ट जाऊ जेवायला. बिड्डा भात चांगले भाई. उद्या नाही वेदांत तू या काही कामाचं नाही बरं. बोल तू काय केला? व्हॉट यू डू? हा तू काय काम केलं? मी कांदा बिंदा अख्खा मिनीच कापले, भात पण मिनीच घातले. यो फक्त पार या शिटी बघायला होता. तुझं काहीच कामाचं नाही, काहीच. सिटी बघायला पण मीच होतो. तूच होता का? माझा भांडी पण तूच काय त्याच्यात बरोबर ना. पब्लिक आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.